यवतमाळ जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी विकास मीना. जिल्ह्यात घरगुती गॅसचा मुबलक साठा असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा साठा करण्याचं कारण नाही. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची तातडीची बैठक घेऊन वितरणाचा आढावा घेतला. गॅस सिलेंडरची घरपोच सेवा विनाविलंब देण्याचा आदेश त्यांनी दिले आहेत. गॅसचा काळा बाजार किंवा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावरील कोणत्याही चुकीच्या माहितींवर किंवा गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलंय. जिल्ह्यात घरगुती गॅसचे वितरण सुरळीत सुरू आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन विकास मीना जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी म्हणून माझं आवाहन राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला. सर्व गॅस एजन्सी संदर्भात प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही. त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे. घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे. महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे. या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे. जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे. माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.